आता बघूयात युद्धाच्या परिणामांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारताचा जगविक्रम एलपीजी जहाज रवाना। तब्बल 20,400 मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज सुरक्षितपणे पार। जहाज 15 एप्रिलपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा दर गो गॅस पंपावर 25 रुपयांनी कमी झाला। 125 रुपये लिटरवरून हा दर 100 रुपये झालाय। शहरातील इतर पंपांवर मात्र 125 रुपये लिटरनंच मिळतोय ऑटो एलपीजीचा गॅस। सांगलीमध्ये गॅस पाईपलाईन खोदाईमुळे रस्त्यांची चाळण। प्रभाग क्रमांक 18 मधील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नगरसेवक अभिजित भोसले आक्रमक। जबाबदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अभिजित भोसले यांची मागणी। सिंधुदुर्गात अजूनही व्यावसायिक गॅस तुटवडा, तर हॉटेल व्यावसायिक चिंतेत। चूल पेटवून हॉटेल व्यावसायिकांना जेवण बनवण्याची वेळ। चाळीसगावमध्ये गॅससाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। प्रियंका गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची गर्दी, तर गॅस वितरण संस्थेवर आणि एकूणच व्यवस्थेवर ग्राहकांची नाराजी। शासनानं चौकशी करावी अशी ग्राहकांची मागणी। आखाती देशांमधील युद्धाचा नंदुरबारमध्ये घरगुती गॅसवर मोठ्या प्रमाणावर परिणाम, तर घरगुती गॅस तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त। बुकिंग केल्यानंतर सुद्धा सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांची अडचण। आखाती देशांमधील युद्धामुळे मोबाईलच्या किमती या 40% वाढल्या। मेमरीच्या किमती वाढल्यामुळे मोबाईलच्या किमतीत वाढ, तर मोबाईलच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे आता पाठ फिरवली आहे। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर प्रचंड गोंधळ। गॅस एजन्सीच्या कार्यालयामध्ये काही ग्राहक शिरल्याचाही प्रकार। गॅस मिळत नसल्यामुळे ग्राहक संतप्त। गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची। रिलायन्सच्या पंपावर एकाच वेळी फक्त 1,000 रुपयांचंच इंधन मिळेल। पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावर हा परिणाम, तर पंपावरील साठा संपू नये आणि गर्दी रोखावी यासाठी हा निर्णय।